स्वागत आहे तुमचं माझ्या मीना ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आहे चंपाषष्ठी। तर चंपाषष्ठीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर आमच्या इथं जवळच एक मंदिर आहे थोडंसं लांबच आहे, पण मग काही नाही 10 मिनिटात पोहोचून जातं माणूस तिथं, 10-15 मिनिटात। तर तिथं ना आज सकाळी सुमित आणि त्याचे पप्पा गेलेले होते दर्शनाला। तर ते म्हणे ते मंदिर काय मला माहिती नव्हतं, आता यांनी बघितलं आज ना, तर गेलेले होते दर्शनाला। तर मग दर्शन वगैरे करून आले खंडोबाच्या मंदिरात ते। आणि ते म्हणे तिथं ना देव पण भेटवायला नेता आणि तळी पण भरून आणता। तर मग आज नेमके ना ते सेकंडला गेलेले। मग माझा स्वयंपाक झालेला होता त्यांना घरी येईपर्यंत, दर्शनावरून येऊस्तर वांग्याची भाजी पोळी भात। तर मग जेवण वगैरे केले आणि आता आम्हाला ना जरा बाहेर जायचंय, ड्रेस बघायला जायचंय मला। तर मग सुमित मध्ये आत्ताच नैवेद्य करून ठेव, हे झाली भाजलेलं आहे तर गॅस बंद केला आहे मी। तर मग आज वांग्याचं भरीत आणि नवीन लाल कांदा लागतो। तर हे बघा हा कांदा आहे ना मी कापलेला आहे इथं, लाल कांदा आणि वांग्याचं भरीत। तर याचा नैवेद्य लागतो आजच्या दिवशी खंडोबाला। तर मग ते बनवून ठेवते मी आणि बाजरीच्या भाकरीच्या पण छोट्या छोट्या चांडक्या करायच्या आणि त्याचा नैवेद्य दाखवायचा वांग्याच्या भाजीचा आणि भरीतचा। तर मग नाशी करून यायला आम्हाला वेळ होईल। सुमित म्हणे मम्मी मग आताच करून ठेव आणि जाताना कसं घेऊन जाऊ म्हणे आपण। आता किती 3 जर वाजले इथून निघता तर 3 वाजताच मग नैवेद्य पण आणि देव पण घेऊन जाऊ आम्ही, देव पण भेटू तिथं आणि दर्शन पण घेऊ, तिथं तळी पण भरून आलो। म्हणजे मग कसं इथं काय होतं गल्लीमध्ये छोटे मोठे मुलं 1-2 आहे, पण मग याला बोलव त्याला बोलव मग बराच वेळ होऊन जातो। त्यामुळे मग कधी येता कधी नाही येते, मग एवढे पोरं बघत बसायचे। तर मग हे म्हणे मंदिरात जाऊ आणि तिथंच तळी पण भरून आणा। तर त्यामुळं मग मी आता लवकरच भरीत आणि बाजरीची भाकर करून घेऊ राहिले आणि आमचे जेवण वगैरे झालेले, भांडे घासायचे बाकी अजून। आणि आज माझा बर्थडे आहे त्यामुळं मग मला ड्रेस घ्यायला जायचं आहे। तर चला आता मी आवरून घेते, अजून भांडे घासायचे पाणी भरायचे, बाकीचं काम आवरलेलं माझं आणि मग नाशिकला जातो आम्ही सुनीतांनी। आणि मी पण पार्लरमध्ये गेलेली होती, मला ॲब्रोज वगैरे बनवायच्या होत्या। पार्लरमध्ये जाऊन आले मी, ॲब्रो वगैरे करून आली आहे आणि सकाळीच मेहंदी लावलेली होती डोक्याला मी। तर मेहंदी पण धुतली वगैरे आता व्यवस्थित। आणि काल आम्ही ना नाशिकला गेलेलो होतो, येन मी गेली होती। तर त्यांनी मला काय गिफ्ट घेतलं होतं काल, तर ते दाखवते मी तुम्हाला। तर माझी ना ही मुरणी ना तरीचा एक खडा पडलेला आहे, मग दिसतो पण काय माहिती, पण एक खडा आहे ना पडलेला आहे त्याचा। तर मग यांनी ना माझ्यासाठी काल मुरणी पण घेतली आहे आणि माझ्या साखळ्या पण खराब झालेल्या आहेत, अशीच घेतली मी आहे ना हे बघा। तर ही मुरणी घेतलेली आहे काल आणि अजून ड्रेस घ्यायचा बाकी आहे। समित मला संकेत म्हटलं होता मग मी तुला ड्रेस घेऊन टाक म्हणजे ह्या साखळ्या घेतलेले, ह्या साखळ्या घेतल्या त्यांनी काल, अशा घेतलेल्या हे बघा अशी डिझाईन त्याची। झालेलं आहे नैवेद्य बनवून पण, हे बघा इथे बनवलं आहे बाजरीच्या भाकरी आणि भरीत। हे बघा भरीत ते ना जे उरलं ना ते याच्यात काढून ठेवलेलं आहे आणि किचन वगैरे पण क्लीन करून झालेलं आहे, पाणी पण भरलेलं आहे, धुणं काढून आणलेलं आहे, ते पाटीत ठेवलेले घड्या करून, आता नंतर लावून देईल। आणि भांडे वगैरे पण झाले घासून। चला आता आवरतो आणि निघतो आम्ही। 3:30 वाजले, बराच उशीर झालाय। आता काही नैवेद्य बी घेऊन गेलो तरी चालेल का रे सुमित? 3:30 वाजले। हां हां चालेल मग काय, हां तेच हां 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 चालेल मग काय, जाऊ घेऊन लगेचच आपण। झाले आवरले माझं बी, आता कपडे वगैरे चेंज करते आणि निघतो आता मी। हे असे घेतलेले मी डब्यात भरून आता।
तुम्ही देवान वरतून. ते बघा ताट तांबे आणि हे लाल कपड्यात देव घेतलेले, हे नैवेद्य घेतलेले आणि पाण्याची बॉटल घेतलेली, तिथंच तळी भरायची म्हणून. आणि खोबऱ्याची वाटी घ्यायला लागत, कारण की खोबरं होतं तेवढं का परवा दिवशी किसलं मी लाडूनला. आता एक खोबऱ्याची वाटी घ्यावं लागेल दुकानातून. चला तर आता निघतो आम्ही आता. पाणी तो आम्ही कोणाला पाणी अलाउड नाही केलं माहिती सकाळपासून. पाणी अजिबात आणू नका. पाणी काय हे होतं. दे वाटून खोबऱ्याचे तुकडे. भरली तळी वगैरे. आणि सुमित आहे ना म्हणजे असे देव भेटवायला येतच राहतात ना, तर त्यांची तळी भरू लागू राहिला आहे. तिथं 5 जण लागतात. काय बघा, प्रत्येक जण असं आहे ना बाजरीची भाकर नैवेद्य वगैरे घेऊन येतं आणि इथं तळी भरतात.
ये आता घरी ठेवून यावं मला वाटतं सुमित. ये नको संग, डिक्कीत बी ठेवता नाही येणार. एक तर ते ॲक्टिव्हा आणले आपण. तर चला निघालो घरी मी आता. येऊ का मग ठेवून? हां येऊ का ठेवून? चालेल ना. हां तुला यायचं? तसं काही नाही, येईल ना तुला ठेवता व्यवस्थित. हां 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 ठीक आहे ना. देवाऱ्याजवळ ठेव. देवघरी वगैरे ठेवले. आणि कसं ॲक्टिवा नेलेली होती म्हणून आम्ही, तर ॲक्टिवाच्या डिक्कीत ठेवायचे आणि वरतून गाडीवर बसल्यावर ते बरोबर नाही वाटत असं. त्यामुळे मग घरी देव ठेवून आलो आम्ही. आणि मग नाशिकला गेलो होतो मेन रोडला. माझं जरा काम होतं ते केलं. आणि मग येताना हे बघा इथं गोविंदनगरच्या एका दुकानामध्ये आलेली ड्रेस बघायला. तर तिथं पण काही मला जसं पाहिजे होतं तसं काही भेटला नाही ड्रेस. त्यामुळं मग थोडीफार बघितली आम्ही, पण मला काही आवडलं नाही. मग तिथून निघालो आणि डायरेक्ट मुहूर्ताला गेलो. सिटी सेंटरच्या पाठीमागे हा मुहूर्त मॉल, तर तिथं गेलो होतो आम्ही. मग आणि इथे आता मुहूर्त मॉलमध्ये आलेलं होतं. तिथं पण 3-4 ड्रेस मी बघितले ट्राय करून. 2-3 टॉप बघितले ट्राय करून, ड्रेस बघितले. आणि हा ड्रेस आहे ना आवडला होता, पण 3,450 रुपयाचा ड्रेस होता हा. 3,450 रुपयाचा. तर हा बी आवडला. तर सुमित म्हणतो आता हा घेऊ मी, पण म्हटलं नको एवढ्या महागाचा कुठं घेतो म्हटलं. मग मी काही घेतला नाही हा. तिथं ट्राय करून बघितला होता. कपडा बी छान होता याचा आणि ड्रेस बी सुंदर दिसत होता. पण 3,500चा ड्रेस घेणं मला काही योग्य वाटत नव्हतं. त्यामुळे मग मी काही तो घेतला नाही. आणि हा टॉप आवडला होता मला. मग म्हटलं जाऊ द्या, हा एक टॉप घेऊ फक्त. तर मग मी हा टॉप घेतला तिथं आणि आलो घरी. तर नाशिकला गेलेलो होतो आम्ही, सुमित आणि मी. मला ड्रेस बघायचा होता, 1-2 ठिकाणी बघितला, पण काय आवडला नाही. मग हा मुहूर्तमध्ये भेटला. चांगला आहे. 1,400 रुपयाचा ड्रेस, नुसता टॉप आहे. आणि ओढणी वगैरे होती माझ्याकडे व्हाईट कलरची, आणि लेगीज पण होती. मग हा ड्रेस आणला मी आणि आलोय. मग अशीच केक वगैरे आणला आहे. आणि आता हॉटेलमध्ये जायचं आहे. मी नील पेंट वगैरे लावली, ओली आहे अजून अशी तयारी केली मी. आणि संकेतनी पण कॉल केला होता. संकेत म्हणत होता मम्मी तिने ड्रेस वगैरे घेतला का नाही. तर म्हटलं आणलाय मी आता टॉप, म्हटलं एक बघल घेईल म्हटलं नंतर परत आवडल्यावर. आणि हे पण आउटपास आलेले हे पण आलेले आउटपास. आणि यांनी ना काल मला मुरणी घेतलेली आणि साखळ्या घेतलेले वाढदिवसाचं गिफ्ट नाही का. आणि दुपारी आम्ही ना, मग त्यामुळेच 3 वाजता मी नैवेद्य बनवलेला होता याचा, बाजरीची भाकर आणि भरीताचा. मग ते मंदिरात जाऊन आलो सुमित आणि मी. तिथं तळी पण भरली, नैवेद्य दाखवला, ते घरी आणून ठेवलं. म्हटलं देव कुठं घेऊन जायचे, नाशिकला एक ॲक्टिवा नेलेली होती, ते डिक्कीत ठेवायचे आणि आपण वरतून बसायचं. म्हटलं ते बरोबर नाही वाटत. मग परत घरी आलो आणि ते देव वगैरे ठेवले, नैवेद्य दाखवला आणि मग गेलो होतो आम्ही. तर माझं एक काम बी होतं नाशिकला, मग ते केलं. आणि हा टॉप घ्यायचा होता. मग हा टॉप आणला. एक दुसरा एक आवडला होता मला ड्रेस, पण म्हटलं जाऊ दे आता नंतर बघू. म्हटलं तो हे असले बरोबर का, मग घ्यायला जरा बरं वाटतं तसं. आणि एकटी घ्यायला नाही होत माझं एवढी. कसं वाटतंय मग ड्रेस? ड्रेस चांगला वाटतं. चांगला आहे का? चांगला आहे. क्वालिटी म्हणजे त्या मुहूर्तामध्ये ना महाग आहे, पण मग कपड्याची क्वालिटी आहे. क्वालिटी चांगली राहते. 1,400 रुपयाचा टॉप आहे हा. त्याला ओढणी पण मॅच होतीये. नाही मग होती ना माझ्याकडे म्हणून मग मी घेतली नाही. चांगलं आहे. एक डार्क आणि एक लाईट. चांगले डार्क आणि लाईटच लागतं. त्यामुळे म्हटलं चला आता दोन्ही डार्क असला का व्यवस्थित नाही वाटत.
काढून थांब ना जाताना. स्पायसी तडकाला आलेली इकडं नसेल येत. कापला आणि पनीर अंगारा घेतलेला आहे आणि मसाला तर चला किती 11ला 5 कमी आलो मी जेवण करून. आणि इथं जवळच आहे स्पायसी तडका म्हणून त्या हॉटेलमध्ये गेलेलो होतो. पहिल्यांदाच गेलो तिथं जेवण करायला, पण छान होतं जेवण वगैरे, पण क्वालिटी पण चांगली होती आणि सर्विस पण चांगली होती तिची. तर चला जेवण वगैरे झाले. अशा पद्धतीने माझा वाढदिवस साजरा झालेला आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे मग तुम्हाला समजेल कसा झाला वाढदिवस कसा मी. आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.